ग्रामीण विकासाच्या दिशेने निर्णायक पाऊल टाकत प्रतापगड येथे प्रस्तावित नवनिर्मित सुसज्ज ग्रामपंचायत भवनाच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा प्रचंड उत्साहात व जल्लोषात पार पडला। या महत्त्वपूर्ण इमारतीचा शुभारंभ आमदार तथा माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या शुभ हस्ते तर जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला। या सोहळ्याला गावकऱ्यांनी अक्षरशः गर्दी केली होती। महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक, ग्रामपंचायत पदाधिकारी, विविध संस्थांचे प्रतिनिधी व लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण परिसरात विकासाचा उत्सव साजरा झाल्याचे चित्र दिसत होते। अध्यक्ष भाषणात लायकराम भेंडारकर यांनी ठाम शब्दात सांगितले की ग्रामपंचायत ही ग्रामीण विकासाची कणा आहे। गावाच्या सर्वांगीण प्रगतीचा पाया याच संस्थेमधून रचला जातो। सुसज्ज ग्रामपंचायत भवन उभे राहिल्याने प्रशासन अधिक सक्षम, पारदर्शक व लोकाभिमुख होईल। ते पुढे म्हणाले की या नव्या इमारतीमुळे ग्रामस्थांना दाखले, प्रमाणपत्रे, कर भरणा, शासकीय योजनांची माहिती व तक्रार निवारण एकाच छताखाली मिळणार आहे। त्यामुळे वेळ, पैसा आणि मनस्ताप वाचणार असून प्रशासनावरचा लोकांचा विश्वास अधिक बळकट होईल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला। ग्रामविकासाबाबत आक्रमक भूमिका मांडताना भेंडारकर यांनी स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, शिक्षण व आरोग्य या मूलभूत सुविधांवर विशेष भर देण्याचे आवाहन केले। गाव स्वच्छ, सुसंस्कृत आणि आत्मनिर्भर बनवायचे असेल तर लोकसहभाग हाच खरा मंत्र आहे, असे त्यांनी ठणकावून सांगितले। या कार्यक्रमाला आमदार राजकुमार बडोले, आम्रपाली डोंगरवार, सभापती पंचायत समिती संदीप कापगते, उपसभापती पंचायत समिती यशवंत गणवीर, जिल्हा परिषद सदस्य भोजराम डोगडे, सरपंच संजय खरवडे, माजी सरपंच यांच्यासह अनेक मान्यवर, अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, शिक्षक, पोलीस पाटील तसेच मोठ्या संख्येने महिला, पुरुष, ग्रामस्थ उपस्थित होते। एकूणच प्रतापगडच्या विकासाच्या दिशेने हा भूमिपूजन सोहळा केवळ कार्यक्रम न राहता विकासाचा शंखनाद ठरला। आकाश नंदागवळी, गोंदिया, भंडारा जिल्हा प्रमुख।